वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. विषय आहे इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. 49 हा या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 1 ऑगस्ट 2024 रोजी झालेली ही परीक्षा. इथे दिनांक दिलेली आहे 1 ऑगस्ट 2024. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथं जागा दिलेली असते. उत्तरपत्रिका लिहायला 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेला 7 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र हा विषय इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना उपयोगी आहे. ही प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत मॉडेल ॲन्सरनुसार. शिक्षकांनी पेपर कसे तपासावेत त्यासाठी त्यांना मॉडेल ॲन्सर दिलेलं असतं. त्यानुसार प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी, सक्तीचं. 2. आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा. 3. उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. आणि 4. सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत. हे 4थी सूचना महत्त्वाची. 1 ते 6 प्रश्न नवीन पानावर लिहायचे आहेत. तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसेल. याच विषयाला नव्हे तर सर्वच विषयांच्या बाबतीत नवीन प्रश्न म्हणजे प्रमुख प्रश्न जो असतो, मुख्य प्रश्न, तो नवीन पानावर घ्यायचा. पहा, हे आहे मॉडेल ॲन्सर किंवा इथे दिलेलं आहे कॉन्फिडेन्शियल म्हणजे हे गोपनीय असतं. इकॉनॉमिक्स मॉडेल ॲन्सर्स अँड स्कीम ऑफ मार्किंग म्हणजे नमुना उत्तरपत्रिका आणि गुणदान कसं करायचं ते मार्गदर्शन शिक्षकांना हे दिलेलं असतं. इथे दिलेली आहे तारीख पहा, 1 ऑगस्ट 2024. यानुसार आपण प्रश्नांची उत्तरं लिहिणार आहोत. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. या सूचना शिक्षकांच्यासाठी दिलेल्या असतात. त्याचा विचार करून तुमचे पेपर चेक केले जातात. आता पहा, या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 6 प्रश्न आहेत. 6 प्रश्नांची उत्तरे एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून 3 भाग केलेत. पहिल्या भागात पहिला दुसरा प्रश्न सोडवला. ते व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर पोस्ट केलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला या चॅनलची प्लेलिस्ट जाऊन पाहावी लागेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्या प्रश्नपत्रिकांच्या लिंक देणार आहेच. 2021 पासून तर आत्तापर्यंत जेवढे बोर्ड पेपर झाले इकॉनॉमिक्सचे आणि इतर विषयांचे देखील, त्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी प्लेलिस्ट पाहून घ्या. आज आपण भाग दुसरा किंवा म्हणजे 3रा आणि 4था प्रश्न आपण आज सोडवणार आहोत आणि पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये 5वा आणि 6वा प्रश्न सोडवू. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर पाहूया मॉडेल ॲन्सरनुसार प्रश्न 3रा आणि 4था कसा सोडवायचा ते. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3. 5 दिले, 3 सोडवायचे, 12 गुण म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. आता आपण इथे 5ही प्रश्न सोडवणार आहोत. उत्तरपत्रिकेत तुम्ही मात्र 5 पैकी 3 सोडवा. 1. स्थूल अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 2. मागणीचे प्रकार स्पष्ट करा. 3. पुरवठ्याचे कोणतेही 4 निर्धारक घटक स्पष्ट करा. 5. सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण करा. 5. निर्देशांकाच्या कोणत्याही 4 मर्यादा स्पष्ट करा. इथे 4 गुण आहेत म्हणून 4 मुद्दे इथे लिहिणं आवश्यक आहे, पण मी मात्र उत्तरात सर्व मुद्दे घेतलेत, त्यापैकी 4 कोणतेही लिहा. मॉडेल ॲन्सरमध्ये मार्गदर्शन काय केले पाहूया. प्रश्न 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3, 12 गुण. प्रत्येक अचूक उत्तरास 4 गुण. 4 मुद्दे बरोबर आले तर 4 गुण मिळतात. स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? समग्र घटकाचा अभ्यास, उत्पन्न सिद्धांत, सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण, परस्परावलंबन, राशी पद्धत, वृद्धीची प्रारूपे, सर्वसाधारण किंमत पातळी, धोरणाभिमुख. आता यापैकी कोणतेही 4 मुद्दे लिहा. इथे मुद्दा दिला आहे. आता लक्षात घ्या, हे 8 मुद्दे त्याचं सगळ्यांचं स्पष्टीकरण मी देणार आहे इथे, कारण तुम्हाला दुसरीकडे जर अधिक गुणांच्यासाठी हा प्रश्न आला तर उपयोगी होईल म्हणून. पण उत्तरपत्रिकेत तुम्ही 4च मुद्दे लिहायचे, कोणतेही 4. मागणीचे प्रकार: प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, पूरक मागणी, संमिश्र मागणी, स्पर्धात्मक मागणी. आता एकूण 5 प्रकार आहेत. यातले तुम्ही कोणतेही 4 लिहा. मी मात्र 5ही उत्तर देणार आहे. 3. पुरवठ्याचे निर्धारक घटक: वस्तूची किंमत, तंत्रज्ञानाची स्थिती, उत्पादन खर्च, पायाभूत सुविधा,
सरकारची धोरणे, नैसर्गिक परिस्थिती, भविष्यकालीन किमतीचा अंदाज आणि इतर घटक हे मुद्दे आहेत. यातलेही कोणतेही 4 मुद्दे लिहा. मी मात्र सर्व मुद्द्यांचं स्पष्टीकरण करणार आहे. 4 मुद्दे लिहा. प्रश्न आहे 4, सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण. महसुली खर्च, भांडवली खर्च, विकासात्मक खर्च आणि विकासेतर खर्च या 4ही मुद्द्यांचं स्पष्टीकरण करा. आणि 5, निर्देशांकाच्या मर्यादा. नमुन्यावर आधारित, आकडेवारीवर आधारित, निर्देशांकाच्या चुकीचा उद्देश, सूत्राची उणीव, अर्थव्यवस्थेतील बदल, गुणवत्तेत बदल, बैजिक भार, मर्यादित व्याप्ती. इथे पण सूचना आहे की कोणतेही 4 मुद्दे लिहा. मी मात्र सर्व मुद्द्यांचं स्पष्टीकरण करणार आहे. प्रश्न पहिला, स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करायची आहेत. 4 लिहायची. स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. 1, समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादी. क्रमांक 2, उत्पन्न सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढउतार, व्यापार चक्रातील तेजी मंदी यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण करते. क्रमांक 3, समतोल, सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्याच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडीत आहे. क्रमांक 4, परस्परावलंबन. स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले, उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. उदाहरणार्थ गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होतो. क्रमांक 5, राशी पद्धत. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. प्राध्यापक बोल्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय असतो, परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. त्यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक दर्शविला जातो. क्रमांक 6, वृद्धीची प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात. विकासाच्या वृद्धी अभ्यासासाठी उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगांवर भर देणारे महालनोबिस वृद्धी प्रारूप. क्रमांक 7, सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय. आणि 8वा मुद्दा आहे शेवटचा, धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे इत्यादी. आणि पुन्हा सूचना दिली, यापैकी कोणतेही 4 मुद्दे लिहा. प्रश्न दुसरा आहे मागणीचे प्रकार. मागणीचे प्रकार: 1 प्रत्यक्ष मागणी, 2 अप्रत्यक्ष मागणी, 3 पूरक मागणी, 4 संमिश्र मागणी, 5 स्पर्धात्मक मागणी. आपण 5ही मुद्द्यांचं स्पष्टीकरण करूया. पहिला प्रकार आहे प्रत्यक्ष मागणी. प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी उपभोक्त्यांकडून ज्या वस्तूंना मागणी केली जाते त्याला प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात. या वस्तू उपभोक्त्यांच्या गरजा प्रत्यक्ष भागवितात. अशा प्रकारच्या उपभोग्य वस्तूंना मागणी केली जाते. उदाहरणार्थ अन्नाची मागणी, कपडे इत्यादी. प्रकार दुसरा अप्रत्यक्ष मागणी. अप्रत्यक्ष मागणीला परोक्ष मागणी असेही म्हणतात. या वस्तूंची मागणी वस्तूंच्या उत्पादनासाठी आवश्यक असते. ही मागणी उत्पादनाच्या वस्तूंची असते. अशा प्रकारे उत्पादन घटकांची मागणी अप्रत्यक्ष मागणी असते. उदाहरणार्थ साखर कारखान्यातील कामगारांची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी असते. क्रमांक 3 पूरक मागणी. जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तूबरोबर केली जाते तेव्हा त्यास पूरक मागणी असे म्हणतात. पूरक मागणीला संयुक्त मागणी असेही म्हणतात.
विशिष्ट गरज पूर्ण करण्यासाठी 2 किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते तेव्हा ती अस्तित्वात येते. उदाहरणार्थ शाई पेन आणि शाईची मागणी, कार आणि इंधनाची मागणी इत्यादी. चौथा प्रकार आहे संमिश्र मागणी. एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते तेव्हा त्यास संमिश्र मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ विजेची मागणी. याची मागणी वेगवेगळ्या उपयोगांसाठी जसे विद्युत दिवे, पंखा, धुलाई यंत्र इत्यादीसाठी केली जाते. 5. स्पर्धात्मक मागणी. अशा वस्तूंची मागणी असते जी एकमेकांना पर्याय असतात. उदाहरणार्थ चहा आणि कॉफी, साखर आणि गूळ इत्यादी. वरीलपैकी कोणतेही 4 मुद्दे लिहा, म्हणजे 4 प्रकार लिहिले तरी चालेल. प्रश्न 3. पुरवठ्याचे निर्धारक घटक स्पष्ट करायचे. पुरवठ्याचे निर्धारक घटक. 1. वस्तूची किंमत. किंमत हा वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. जास्त किमतीला अधिक पुरवठा केला जातो व कमी किमतीला कमी पुरवठा केला जातो. अशा प्रकारे किंमत व पुरवठा यांचा समसंबंध असतो. 2. तंत्रज्ञानाची स्थिती. उत्पादन तंत्रातील सुधारणांमुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढते व पुरवठाही वाढतो. 3. उत्पादन खर्च. उत्पादन घटकांच्या किमती वाढल्या तर उत्पादन खर्च वाढतो, परिणामी पुरवठा कमी होतो. क्रमांक 4. पायाभूत सुविधा. वीज, वाहतूक, दळणवळण इत्यादी पायाभूत सुविधांचा परिणाम उत्पादन प्रक्रिया व पुरवठ्यावर होतो. या सुविधांच्या अभावामुळे पुरवठा कमी होतो आणि सुविधांची अधिक उपलब्धता असल्यास पुरवठा जास्त केला जातो. क्रमांक 5. सरकारची धोरणे. अनुकूल शासकीय धोरणामुळे पुरवठा वाढतो आणि प्रतिकूल शासकीय धोरणामुळे पुरवठा कमी होतो. सरकारचे कर विषयक, अर्थसहाय्य, औद्योगिक धोरणे इत्यादी धोरणांमुळे उत्पादन आणि पुरवठा कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे सरकारच्या धोरणावर पुरवठा अवलंबून आहे. क्रमांक 6. नैसर्गिक परिस्थिती. कृषी उत्पादनांचा पुरवठा नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ चांगला पाऊस आणि योग्य हवामान असल्यास चांगले उत्पादन होते. त्यामुळे कृषी उत्पादन वाढून पुरवठा वाढतो. या उलट प्रतिकूल हवामानामुळे पुरवठा कमी होतो. 7. भविष्यकालीन किमतीचा अंदाज. नजीकच्या भविष्यात किमती वाढण्याची शक्यता असल्यास उत्पादक साठा वाढवेल, त्यामुळे पुरवठा कमी होईल. आणि या उलट किमती कमी होण्याची शक्यता असल्यास उत्पादक साठा कमी करून पुरवठा वाढवेल. क्रमांक 8. इतर घटक. बाजाराचे स्वरूप, इतर वस्तूंच्या सापेक्ष किमती, आयात निर्यात संबंध, औद्योगिक संबंध, उत्पादन घटकांची उपलब्धता इत्यादी घटक अनुकूल असतील तर वस्तूचा पुरवठा वाढतो आणि घटक प्रतिकूल असतील तर पुरवठा घटतो. वरीलपैकी कोणतेही 4 मुद्दे लिहा. 4. चौथा प्रश्न. सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण. महसुली खर्च. महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासकीय खात्यांवर आणि विविध सेवांवर केला जातो. हा खर्च नियमितपणे उद्भवतो. उदाहरणार्थ शासनाचा प्रशासकीय खर्च, शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते, निवृत्तीवेतन, वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्यांचा खर्च इत्यादी. 2. भांडवली खर्च. भांडवली खर्च म्हणजे देशाच्या वृद्धी व विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च होय. उदाहरणार्थ विविध विकास प्रकल्पातील मोठ्या गुंतवणुका, शासकीय कर्जाची परतफेड, राज्य शासन व शासकीय कंपन्यांना दिलेले कर्ज इत्यादी भांडवली खर्चाची उदाहरणे आहेत. 3 किंवा क. विकासात्मक खर्च. विकासात्मक खर्च हा उत्पादक स्वरूपाचा असतो. ज्या खर्चामुळे रोजगार निर्मिती, उत्पादन वाढ, किंमत स्थैर्य इत्यादी बदल घडून वाढ होते, त्याला विकासात्मक खर्च असे म्हणतात. उदाहरणार्थ आरोग्य, शिक्षण, औद्योगिक विकास, सामाजिक कल्याण, संशोधन आणि विकास यावरील खर्च इत्यादी. आणि चौथा किंवा ड मुद्दा आहे विकासेतर खर्च. शासनाच्या ज्या खर्चामुळे देशात कोणताही प्रत्यक्ष उत्पादक परिणाम होत नाही त्याला विकासेतर किंवा बिगर विकास खर्च असे म्हणतात. उदाहरणार्थ प्रशासकीय खर्च, युद्ध खर्च इत्यादी हे खर्च अनुत्पादक स्वरूपाचे असतात. प्रश्न 5. निर्देशांकाच्या मर्यादा. निर्देशांकाच्या मर्यादा. व्यवहारात निर्देशांक फार उपयोगी आहे. आर्थिक हालचालीचा तो वायुभार मापक आहे, परंतु निर्देशांक संपूर्ण खात्रीशीर नाही. त्यावर पुढील मर्यादा येतात. 1. नमुन्यावर आधारित. निर्देशांक हा नमुन्यावर आधारित आहे. निर्देशांकाच्या रचनेत सर्व घटकांचा समावेश होत नाही, म्हणून तो नमुना चुकांपासून मुक्त होत नाही. 2. आकडेवारीवर आधारित.
निरनिराळ्या प्रकारच्या अपुऱ्या आकडेवारींवर आधारित निर्देशांक आहे. त्याच आधारावर आकडेवारी गोळा केली आहे. याचा परिणाम निर्देशांकाच्या निष्कर्षावर होतो. क्रमांक 3. निर्देशांकाचा चुकीचा उद्देश. निर्देशांक हा चुकीच्या उद्देशाने वापरला जातो. मूळ वर्षातील परिस्थितीबरोबर चालू वर्षातील परिस्थितीशी तुलना केली जाते, म्हणून व्यक्ती मूळ वर्षाची निवड करते, परंतु त्याचा हेतू योग्य असला पाहिजे. उदाहरणार्थ, व्यावसायिक माणसाने मूळ वर्ष म्हणून जास्त नफा असलेले वर्ष निवडले आणि चालू वर्षातील नफा कमी असेल तर हे योग्य नाही. क्रमांक 4. सूत्राची उणीव. निर्देशांकाच्या रचनेसाठी अचूक सूत्र नाही. ही फक्त सरासरी आहे, त्यामुळे त्याला सरासरीच्या सर्व मर्यादा पडतात. 5. अर्थव्यवस्थेतील बदल. देशातील लोकांच्या सवयी, आवडी आणि अपेक्षा नेहमीच बदलत असतात. त्या सर्व बदलांचा समावेश निर्देशांकात केला जात नाही. 6. गुणवत्तेत बदल. वस्तूच्या गुणवत्तेत झालेल्या बदलाकडे निर्देशांक दुर्लक्ष करतो. चांगल्या वस्तूंना पर्याय असलेल्या सर्वसामान्य वस्तूंपेक्षा दिलेल्या वेळेत चांगल्या दर्जाच्या वस्तूंचा उत्पादन खर्च जास्त असतो आणि किंमतही जास्त असते. 7. बैजिक भार. निरनिराळ्या वस्तूंना दिलेला भार बैजिक असतो. आणि 8. मर्यादित व्याप्ती. निर्देशांकाला मर्यादित व्याप्ती आहे, कारण एका हेतूने तयार केलेले निर्देशांक दुसऱ्या कोणत्याही हेतूसाठी वापरले जात नाहीत. वरील 8 मुद्द्यांपैकी कोणतेही 4 मुद्दे लिहा. प्रश्न क्रमांक 4. खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे. 5 पैकी आणि 12 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते हे पूर्ण स्पर्धेचे एकमेव वैशिष्ट्य आहे. 2. भारतात नाणे बाजाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. 3. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. 4. पुरवठ्याचा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो. 5. निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. आपण आता इथे 5ही प्रश्न सोडवू. मॉडेल ॲन्सरमध्ये काय मार्गदर्शन दिले ते पाहूया. प्रश्न 4. खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा. 12 गुण. कोणतेही 3 सोडवायचे. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 4 गुण. प्रत्येक विधानाच्या सहमत किंवा असहमतसाठी 1 गुण. म्हणजे सहमत आहे किंवा नाही लिहिलं तर 1 गुण आणि त्याची कारणांसाठी 3 गुण. 3 कारणं लिहायची, 3 कारणाला 1 गुण, असं 4 गुणांचं विभाजन राहील. नंबर 1. पहिलं विधान. मी या विधानाशी सहमत नाही आहे, त्याची कारणं लिहायची. एकजिन्सी वस्तू, मुक्त प्रवेश आणि निर्गमन, एकच किंमत, बाजाराचे संपूर्ण ज्ञान, उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता, वाहतूक खर्चाचा अभाव, सरकारी हस्तक्षेप नाही. आता या 7-8 मुद्द्यापैकी फक्त 3 मुद्द्यांचं स्पष्टीकरण करायचं. हे 3 मुद्दे आणि सहमत आहे की नाही ते लिहायला 1, असे 4 गुण. पण इथे तुम्हाला अभ्यासासाठी मी सगळ्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण करणार आहे. तुम्ही कोणतेही 3 लिहा. 2. मी या विधानाशी सहमत आहे. त्यामध्ये मुद्दे आहेत: कर्जदाराची अल्पमुदतीची गरज, तरलता व्यवस्थापन, गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन, समतोल यंत्रणा, सरकारच्या वित्तीय गरजा, मौद्रिक विषयक धोरणांची अंमलबजावणी, रोख रकमेचा काटकसरीने वापर, वाणिज्य उद्योग आणि व्यापार वृद्धी. कोणत्याही 3 मुद्द्यांचं स्पष्टीकरण करायचं आहे. 3. मी या विधानाशी सहमत आहे. मुद्दे आहेत: उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता, एकूण आर्थिक कार्यक्षमता. आता तिथे 3च मुद्दे आहेत, त्यामुळे ते गरजेचे आहेत 3ही लिहिणं. 4. मी या विचाराशी सहमत आहे. तिथे तक्ता काढायचा आहे, आकृती पण काढायची आणि त्याचं स्पष्टीकरण पण द्यायचं आहे. आणि 5. मी या विधानाशी सहमत नाही आहे. त्यामध्ये याला 1 गुण राहील आणि मूळ वर्ष व चालू वर्षाचं स्पष्टीकरण करायला 2 गुण आणि मूळ वर्ष चालू वर्षाचे सहसंबंधी लिहायला 1 गुण, असं गुणांचं विभाजन राहील. आपण 5ही प्रश्न सोडवूया या मार्गदर्शनाप्रमाणे. प्रश्न पहिला. असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते हे पूर्ण स्पर्धेचे एकमेव वैशिष्ट्य आहे. उत्तर. वरील विधानाशी मी सहमत नाही, कारण पूर्ण स्पर्धेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. ती पुढील प्रमाणे. एकच नाही तर अनेक आहेत. त्याचं स्पष्टीकरण आपण करूया. 1. असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते. पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असतात. अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे एकूण बाजारात प्रत्येक विक्रेता व ग्राहक यांचा सहभाग नगण्य असतो. त्यामुळे कोणताही एक विक्रेता बाजारातील किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेत विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात. तसेच ग्राहकांची संख्या प्रचंड असते. प्रत्येक ग्राहकाची खरेदी एकूण खरेदीचा अल्पसा भाग असतो. त्यामुळे वस्तूच्या किमतीवर कोणताही ग्राहक प्रभाव पाडू शकत नाही. 2. एकजिनसी वस्तू.
पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे असंख्य विक्रेत्यांकडून विकली जाणारी वस्तू ही ग्राहकाच्या दृष्टीने आकार, रूप, रंग, चव इत्यादी बाबतीत एकजिन्सी असली पाहिजे. सर्व वस्तू परस्परांना पूर्णतः पर्यायी असतात. 3. मुक्त प्रवेश आणि निर्गमन. या बाजारपेठेत प्रवेश आणि निर्गमनावर कुठलेही निर्बंध नसतात. जर नफ्याची आशा असेल तर उद्योग संस्था बाजारात प्रवेश करतात आणि तोट्याची शक्यता असेल तर बाजारातून निर्गमन करतात. क्रमांक 4. एकच किंमत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकच किंमत असते जी मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेने निर्धारित होते. 5. बाजाराचे संपूर्ण ज्ञान. ग्राहक आणि विक्रेते यांना बाजार स्थितीचे संपूर्ण ज्ञान असते. प्रत्येक ग्राहक आणि विक्रेता यांना वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा, पुरवठ्याचा स्रोत इत्यादीचे ज्ञान असते. 6. उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. पूर्ण स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य असे की उत्पादनाचे घटक हे पूर्णतः गतिशील असतात. म्हणजे श्रम, भांडवल यासारखे घटक भौगोलिकदृष्ट्याच नव्हे तर व्यावसायिकदृष्ट्याही गतिशील असतात. 7. वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत सर्वत्र सारखी असते कारण वाहतूक खर्च गृहीत धरलेला नसतो. या गृहीतकामुळे किंमत समानता निर्माण होते. 8. सरकारी हस्तक्षेप नाही. निरहस्तक्षेप धोरण हे पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ आर्थिक घडामोडींमध्ये शासकीय हस्तक्षेपाचा पूर्णतः अभाव असता. आता वरील 8 पैकी कोणतेही 3 मुद्दे लिहा. तुम्हाला अभ्यासासाठी 8 दिलेले आहेत. हा दीर्घ प्रश्न 8 गुणांच्यासाठी, म्हणून 8 मुद्द्यांचं आपण स्पष्टीकरण केलं. क्रमांक 2. भारतात नाणे बाजाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. उत्तर: मी या विधानाशी सहमत आहे. कारण 1. कर्जदाराची अल्पमुदतीची गरज. नाणे बाजारामध्ये कर्जदाराच्या अल्पमुदतीच्या वित्तीय गरजा वास्तव दरात पूर्ण करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध होते. 2. तरलता व्यवस्थापन. नाणे बाजार हा एक गतिमान बाजार आहे. त्यामुळे मौद्रिक धोरणाद्वारे अर्थव्यवस्थेतील तरलता आणि पैशाचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यास मदत होते. परिणामी देशात आर्थिक स्थैर्य लाभते आणि आर्थिक विकास होतो. क्रमांक 3. गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन. त्याला पोर्टफोलिओ असं म्हणतात. नाणे बाजार गुंतवणूकदारांच्या जोखीम आणि परताव्याच्या प्राधान्यानुसार बनवलेल्या विविध प्रकारच्या आर्थिक साधनांशी निगडीत असतो. याद्वारे गुंतवणूकदार निरनिराळ्या वित्तीय मालमत्तांचे तारण ठेवण्यास सक्षम होतात. यामधून जोखीम कमी करण्यात आणि जास्तीत जास्त परतावा मिळविण्यास मदत होते. क्रमांक 4. समतोल यंत्रणा. नाणे बाजार साधनांचे तर्कसंगत वाटप आणि गुंतवणूक प्रवाहातील बचत गतिशील करून अल्पमुदतीच्या निधीची मागणी आणि पुरवठा यांच्यात समतोल स्थापित करण्यास मदत करतो. 5. सरकारच्या वित्तीय गरजा. नाणे बाजार शासनाला कोषागार म्हणजे ट्रेझरी देयकाच्या आधारे अल्पमुदतीच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यास मदत करतो. 6. मौद्रिक विषयक धोरणांची अंमलबजावणी. मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करणे हे आहे, जेणेकरून अर्थव्यवस्थेच्या निरनिराळ्या क्षेत्रांची आवश्यकता किंवा गरज पूर्ण करण्यासाठी आणि आर्थिक विकासाची गती वाढवण्यासाठी उपयोगी ठरते. हे धोरण मध्यवर्ती बँकेद्वारे लागू केले जाते. अर्थव्यवस्थेतील पूर्ण विकसित नाणे बाजार मौद्रिक विषयक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्याची हमी देतो. नाणे बाजारामुळे मध्यवर्ती बँकेला योग्य व्याजदर धोरण विकसित करण्यास मार्गदर्शन मिळते. क्रमांक 7. रोख रकमेचा काटकसरीने वापर. नाणे बाजाराचा संबंध प्रत्यक्ष पैशाशी नसून पैशाचा निकटचा किंवा जवळचा पर्याय असलेल्या विविध वित्तीय साधनांशी असतो. त्यामुळे रोख रकमेचा काटकसरीने वापर होतो. 8. वाणिज्य, उद्योग आणि व्यापार वृद्धी. नाणे बाजारामध्ये अल्पमुदतीच्या निधीची तातडीने गरज असलेल्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना हुंडी वटवण्याची सुविधा उपलब्ध असते. शिवाय नाणे बाजारात कृषी आणि लघु उद्योगांसाठी खेळते भांडवल उपलब्ध होते. वरीलपैकी कोणतेही 3 मुद्दे लिहा 8 पैकी. क्रमांक 3. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. उत्तर: या विधानाशी मी सहमत आहे. कारण 1. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधनसामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. जर साधनसामग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम वाटप आहे असे म्हणता येईल. साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते.
दुसऱ्या शब्दात आर्थिक कार्यक्षमतांचा अभ्यास यात होतो. आर्थिक कार्यक्षमतेचा विचार 3 प्रकारे होतो. 1. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. 2. उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. 3. एकूण आर्थिक कार्यक्षमता. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे. एकूण आर्थिक कार्यक्षमता लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे. या कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अटींचे विवेचन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. क्रमांक 4. पुरवठ्याचा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो. उत्तर. या विधानाशी मी सहमत आहे. कारण पुरवठ्याचा नियम. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या अधिक किमतीला जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो. दुसऱ्या शब्दात इतर घटक स्थिर असताना किंमत वाढल्यास वस्तूच्या नगसंख्येचा पुरवठा वाढतो, तर किंमत कमी झाल्यास वस्तूचा पुरवठा कमी होतो. अशा प्रकारे नगसंख्या आणि किंमत यांचा समसंबंध असतो. किंमत व पुरवठा यातील सहसंबंध खालील प्रकारे स्पष्ट करता येतो. Sx बरोबर F(Px). पुरवठा किमतीचे फलन आहे. पुरवठा पत्रक पाहूया आपण. इथे क्ष वस्तूची प्रति किलो किंमत रुपयामध्ये दिली आहे आणि क्ष वस्तूचा पुरवठा नगसंख्या किलोग्रॅममध्ये. वस्तूची किंमत 10, 20, 30, 40, 50 आणि पुरवठा किलोमध्ये 100, 200, 300, 400, 500 असं दिलेलं आहे. हा तक्ता लिहायचा, त्याचं वर्णन लिहायचं, तक्त्याचं स्पष्टीकरण. तक्त्यामध्ये जेव्हा किंमत 10 पासून 20, 30, 40, 50 रुपयापर्यंत अनुक्रमे वाढत जाते तेव्हा पुरवठासुद्धा 100, 200 असा 500 नगसंख्येपर्यंत पुरवठा वाढतो. याचा अर्थ जेव्हा किंमत वाढते तेव्हा पुरवठाही वाढतो आणि किंमत कमी होते तेव्हा पुरवठाही कमी होतो. वस्तूची किंमत आणि पुरवठा यांचा समसंबंध असतो. यावरून आपल्याला आकृती काढायची आहे. इथे पुरवठा घेतलेला आहे. क्ष अक्षावर 100 ते 500पर्यंत नोंद करून घेतली आहे. य अक्षावर घेतलेली आहे किंमत 10 ते 50 आणि बिंदू जोडलेले आहेत. 10 रुपये किंमत असताना 100 किलो, 20ला 200, 30ला 300, 40ला 400, 500 आणि असा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जातो. आकृतीचं स्पष्टीकरण लिहायचं. आकृतीमध्ये वस्तूचा पुरवठा नगसंख्या क्ष अक्षावर आणि किंमत य अक्षावर दाखवली आहे. पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असून किंमत आणि पुरवठा यांचा प्रत्यक्ष समसंबंध दाखवलेला आहे. या आकृती पण काढणं गरजेचं. शेवटचा 5वा प्रश्न. निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. उत्तर. या विधानाशी मी असहमत आहे. कारणे. पहिलं कारण. निर्देशांक मोजताना भूतकाळातील विशिष्ट वर्षाच्या तुलनेत एखाद्या चलामधील वर्तमान काळातील बदल मोजले जातात. भूतकाळातील या वर्षास मूळ वर्ष म्हणतात. 2. निर्देशांक मोजण्यासाठी सर्वसामान्य मूळ वर्षाची निवड केली जाते. म्हणजे मूळ वर्ष हे नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती, आणीबाणी इत्यादीपासून मुक्त असते. त्याचप्रमाणे चालू वर्षाच्या तुलनेत मूळ वर्ष अतिशय मागचे निवडले जात नाही. 3. निर्देशांक मोजताना एखाद्या चलाचे मूळ वर्षातील मूल्य निर्देशित करण्यासाठी 0 हा प्रत्यय वापरला जातो व मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक 100 गृहीत धरला जातो. मूळ वर्षाच्या आधारे चलांचे चालू वर्षातील बदल निर्देशांकाद्वारे मोजले जातात. अशा प्रकारे निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येत नाही. आता आपण भाग दुसऱ्यामधला 3रा आणि 4था प्रश्न सोडवलेला आहे. लवकरच पुढील भाग 3, 5वा आणि 6वा प्रश्न सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ तयार करून पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला येईल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि तुमच्या काही शंका असतील तर नक्की विचारा. अभ्यासासाठी शुभेच्छा.